सध्या SIR या सर्वेबाबत देशभरात चर्चा सुरू झालेली आहे आणि हा सर्वे ऑलरेडी सुरू झालेला आहे। जर तुमचं SIR यादीत नाव नसेल तर ते मतदार यादीतून सुद्धा वगळण्यात येईल अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे 2002 च्या यादीत तुमचं नाव आहे का आणि ते नसेल तर ते कसं चेक करायचं हेच आपण आज समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता सगळ्यात आधी आपण SIR नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया। स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मतदार यादी दुरुस्त करणे, पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते। SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये ते ऍड केले जाते। आता काय होतं, अनेक वेळा काही ठिकाणाहून काही लोक दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात आणि त्यामुळे मतदार यादीतील नावं तशीच राहतात। त्यासाठी आता SIR चे अधिकारी म्हणजेच BLO बूथ लेवलचा एक ऑफिसर तुमच्या घरी येणार, त्याची तुम्ही राहताय त्याची खात्री जमा करणार आणि त्या मतदार यादीत तशी दुरुस्ती करणार। आता या प्रक्रियेत नक्की काय होतं तर BLO स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही याची खात्री करतात। काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात। मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावं यादीतून वगळली जातात आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली जातात। आता 2002 च्या SIR यादीत जर तुमचं नाव नसेल तर ते कसं चेक करायचंय त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचंय, नाहीतर मग निवडणूक आयोगाचं एक ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचंय। त्यानंतर लॉग इन करून घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळणार आहेत। पहिलं ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन SIR, यावर क्लिक करायचंय। इथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते चेक करायचंय। आणि दुसरं ऑप्शन आहे लास्ट SIR E-रोल, यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला व्ह्यू यावर क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट आली असेल, त्यात तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा। जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव ऍड करावं लागेल। आता या सगळ्या प्रोसेससाठी तुमचं आधार कार्ड, मतदार कार्ड आणि 2002 च्या यादीत तुमच्या पालकांचं नाव असणं बंधनकारक असणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका।